नमस्कार मंडळी. स्मशानात दारू पिणं ही फक्त वाईट सवय नाही, ती मृत्यूला निमंत्रण असते. जर जळणाऱ्या प्रेताची राख चुकून तुमच्या तोंडात गेली तर त्या आत्म्याला तुमचं शरीर मिळतं आणि मग तो आत्मा मोक्ष मागत नाही, तो तुमचं आयुष्य मागतो. 2012 साली रत्नागिरीत घडलेला हा अनुभव एका तरुणाच्या दारूच्या ग्लासात पडलेल्या अस्थि कंकाळापासून सुरू झाला आणि शेवट इतका भयानक झाला की चला तर मग भूतांच्या गोष्टी ऐकायच्या आहेत का? मग चला माझ्यासोबत. कुठे? भूतांच्या जगात. किन्नर मांत्रिक अक्काबाई सांगतात, मानवाचा मृत्यू झाला की त्याच्या देहाला चितेवर जाळलं जातं आणि मग जी अस्थी, राख, मानवी देहातील हाडं उरतात ती नदी घाटावर विसर्जित केली जातात. असं म्हटलं जातं की अस्थींना घाटावरच्या पाण्याचा स्पर्श झाला की तो आत्मा मोक्षाच्या गतीने प्रस्थान करतो. पण या आत्म्याचा कधीही अपमान करू नये, स्मशानात जळणाऱ्या प्रेतासमोर दारू पिऊ नये आणि अस्थि विसर्जन केल्या जाणाऱ्या घाटावर कधी आंघोळ करू नये. कारण प्रेताच्या अस्थी, राख जर का तोंडावाटे तुमच्या देहात गेल्या तर आत्मा तुमच्या देहाशी जोडला जातो आणि जर त्या आत्म्याची काही इच्छा आकांक्षा मागे राहिली असेल तर तो आपल्या भोवताली भटकतो. त्या इस्माला तो आत्मा दिसला जात वेगवेगळे भास होतात. कधी कधी इतका त्रास होतो का जीवन अगदी असह्य होऊन जातं. असाच आजचा अनुभव. विनीत, रुपेश आणि सोहम हे तिघे विशीतले तरुण. तिघांचंही गेल्या वर्षी कॉलेज पूर्ण झालं. मग पुढे काय करायचं याचा अद्याप तिघांनी विचार केला नव्हता. तिघांच्या घरची परिस्थिती चांगली होती. वडील चांगल्या हुद्द्यावर कामाला असल्याने पैसा खेळता होता, म्हणून तिघांच्याही डोक्यावर जबाबदारीचं ओझं नव्हतं. ते सध्या तरी तरुणाईची मजा लुटत होते. अशात आत्ता या क्षणाला म्हणजे रात्रीचे 10:30 वाजले असताना हे तिघेही गावच्या वेशीबाहेर असलेल्या स्मशानात दारू पीत बसले. विनीतने त्याची सफेद रंगाची स्कूटी आणली होती, ज्या स्कूटीच्या सीटवर दारूच्या बाटल्या आणि दारूने भरलेले प्लॅस्टिकचे ग्लास ठेवलेले. रात्रीची वेळ. स्मशानातील 4 गजावर नुकतंच एक प्रेत जळून राख होऊन गेलेलं. चितेतील लाकडं जळून गेलेली आणि मागे विस्तव राहिलेले. आता हवेच्या झुळकेने ते विस्तव मंद प्रकाशात तांबट भगव्या रंगाने उजळत होते. त्या उजळत्या विस्तवांना पाहता असं वाटायचं की जणू चितेत जळून मेलेल्या प्रेताचे डोळे जिवंत होऊन आपल्याला पाहत आहेत. जळून गेलेल्या चितेतून हलकासा धूर बाहेर पडत होता आणि तोच धूर या तिघांच्या दिशेने येत होता. हे तिघेही पूर्ण वाया गेलेले टपोरी तरुण. त्यांना मोठ्यांचा मानपान, समाज प्रतिष्ठा याचं जास्त घेणं देणं नसायचं. माणसाला जिवंतपणी मान नाही दिला तर मेल्यावर कसली इज्जत देणार. त्यामुळे अगदी निर्लज्जसारखे तिघेही स्मशानात दारू पिण्यात गुंतले होते. त्यासहित नशा चढायला लागली तशी तिघांची बडबड सुरू झाली. रोशन्याची म्हातारी गचकली ना रे, जाम खाऊन पिऊन मस्त होती. गावातली सांगत होती रात्री ढोरासारखं मटण खाऊन झोपली आणि सकाळी उठलीच नाही. डॉक्टरांना बोलवलं आणि कळालं झोपेत गेली ती. विनीत सांगत म्हणाला, ही म्हातारडी मला एकदा खेकसली ना रे, खमकी थेरडी, भोळा चेहरा आणि भानगडी सोळा अशातली होती. सोहम जळून गेलेल्या चितेकडे रागाने पाहत म्हणाला. त्याच्या त्या वाक्यावर रुपेश आणि विनीत निर्लज्जसारखे गळ्यात हात घालून चितेकडे पाहत हसले आणि दोघांनी एकमेकांना टाळी दिली. बरं, आता आपल्याला घरी प्रस्थान करायला हवं, सोहम म्हणाला. हो, निघूया ना शेवटचा घोट घेऊन, रुपेश म्हणाला.
आणि तोच न जाणे कसं अचानक स्मशानातील झाडं कोणीतरी झाडांवर बसल्यासारखी हेलकावे खाऊ लागली. जोराचा वारा सुटला, माती धूळ हवेत उडाले आणि त्या क्षणाला चितेतील राखाडी वाऱ्याने उडून हवेत मिसळू लागली. ज्या राखाडीत अतिसूक्ष्म अस्थी मिसळल्या होत्या त्या हवेतून तरंगत या तिघांच्या दिशेने आल्या आणि ती राखाडीची धूळ सोहमच्या दारूच्या ग्लासात पडली. सोहमला याची जाणीव नव्हती का चितेतून जळून गेलेल्या प्रेताच्या अस्थी कंकाळ आपल्या मद्याच्या ग्लासात पडलेत. सोहमने ग्लास उचलला आणि एका झटक्यात तोंडाला लावून सर्व दारू पिऊन टाकली. गरम मद्य घशाच्या नलिकेतून छातीत आणि पोटात गेलं. तोच सोहमला अचानक शरीरात कसला तरी बदल जाणवला. शरीरात अचानक गारवा भरला. टाळूखालचा मेंदू जड झाला. डोळ्यासमोरचं दृश्य, चिता, अवतीभोवतीची झाडं, सारा परिसर गोल बिंगू लागला. कसली तरी भीती वाटू लागली. 10 सेकंद ही विचित्र क्रिया घडली आणि मग एकदम चांगलं वाटू लागलं. सर्व काही पहिल्यासारखं झालं. दारू पिऊन झाल्यावर रुपेश म्हणाला, "बसा गाडीवर." स्मशान नियमानुसार चला हा शब्द त्याने वापरला नाही. विनीत गाडीवर बसला, मग त्याच्या मागे रुपेश आणि सर्वात शेवटी सोहम बसण्यासाठी पुढे आला. तोच त्याला अचानक असा भास झाला का पाठीमागून आपल्या अंगावर काहीतरी वेगानं धावत येतंय आणि तसं गरकण सोहमने मागं वळून पाहिलं. एक जोरदार हवेचा थंडगार अंगावर शहारा आणणारा झोत त्याच्यावर पडला. त्याचे श्वास फुलले, डोळे विस्पारले, चेहरा घामाने डबडबला, घसा सुकला. इंद्रियाला काहीतरी संवेदना झाली. नक्कीच कोणीतरी अंगावर धावून आलं होतं. पण डोळ्यांना पाठीमागचं ते मैताड स्मशान आणि जळून गेलेल्या चितेतील विस्तवाचे निखारे सोडले तर काहीच दिसलं नाही. "ए सोम्या, बस ना लेका, आता काय वस्तीला राहायचा विचार आहे का काय म्हातारीसोबत?" मागून रुपेश सोहमची थट्टा करत म्हणाला. त्यावर सोहमने कसंनुसं हास्य केलं. आपल्याला भास झाला असेल असं समजून तो रुपेशच्या मागे बसला. गाडी मागची लाल लाईट दाखवत हळूहळू स्मशानातून बाहेर आली. सोहमला वाटलं का आपल्याला जो झाला तो भास होता, पण पुढील धोक्यापासून तो अजान, अनभिज्ञ होता. आणि अनभिज्ञ असणं हे धोक्याचं असतं, कारण नकळत का असेना सोहमच्या शरीरात एका अतृप्त आत्म्याचा वसा कोरला गेला. पुढे जे काही घडणार होतं ते फार भयंकर, हृदयाचा थरकाप उडवणारं होतं. रात्री 12:15 वाजता ही सर्वजणं आपापल्या घरी पोहोचली. कितीही दारू प्यायली तरी घरच्यांना प्यायल्यासारखं दाखवायचं नाही. ही कला फक्त अस्सल बेवडेच करू शकतात. सोहम घरात अगदी नॉर्मल होऊन आला. तोंडात च्विंगम असल्याने दारूचा भपकारा त्याच्या वडिलांना दरवाजा उघडल्यावर जाणवला नाही. जर का त्यांना तो दारू पिऊन आलाय हे कळालं असतं तर मात्र त्यांनी त्याला भयंकर धुतलं असतं. असो, सोहम आपल्या रूममध्ये आला. दारूचा अंमल फार होता म्हणून कपडे चेंज न करता तसाच बेडवर झोपला. अशात 2-2.5 तासाने रात्री 3 वाजता सोहमला एक वाईट, भीतीने काळजाचं किमा करणारं स्वप्न पडलं. सोहम बेडवर पोटाच्या बाजूने झोपलेला. तोच हळूच त्याच्या मागे असलेला खोलीचा दरवाजा भेसूर आवाज करत उघडला गेला आणि उघड्या दरवाजातून आत आली रोशनची दुपारी वारलेली म्हातारी मीनाबाई. अंगावर पिवळी नऊवारी साडी, छातीवर हिरवा ब्लाऊज, डोक्यावर साडीचा पदर घेतलेला, चेहरा प्रेताड पांढरा पडलेला, चेहऱ्यावर शून्यभाव पसरलेले, डोळ्यातल्या कवड्या पिवळ्या काजवी लुकलुकत्या रंगाने चमकत होत्या, कपाळावर गोल रुपया एवढा मळवट भरलेला. अचानक सोहमने यंत्रवत आपले डोळे उघडले. पाठमोऱ्या अवस्थेत झोपलेल्या सोहमच्या डोक्यापुढून मागचा दरवाजा दिसला
आणि दरवाजात उभं मीनाबाईचं प्रेत. त्या मृत प्रेताला जणू सोहम उठल्याची खात्री झाली. तसं ते हळूच डाव्या बाजूला गिरकी घेत वळालं. सोहम आणि मीनाबाईंचं प्रेताड मढं त्यांच्या घरातून चालत उघड्या दरवाजातून बाहेर आलं. घराच्या समोर सारं दृश्य बदलून गेलेलं. तिथे अंगण जाऊन आता एक गोलाकार तळं झालेलं आणि तळ्याच्या मधोमध पाण्यावर मसनातले 4 खांब उभ्या अवस्थेत पाण्यावर तरंगत होते. मीनाबाईंचं प्रेत त्या पाण्यावरून अक्षरशः चालत तळ्याच्या मधोमध तरंगणाऱ्या स्मशानाच्या गजांजवळ आलं. बाजूला उभं राहिलं. स्मशानाच्या बाजूला आता एक काळा कुट्ट कातडीचा हैवान उभा राहिलेला, ज्याचं नाव होतं काल. हा काल मृत आत्म्यांना पृथ्वीवरून काळोखी जगात घेऊन जायचं काम करायचा. त्याच्या डाव्या हातात एक जळतं लाकूड होतं. अंगात खाली एक लाल धोतर सोडलं तर सारं शरीर काळ्या कोळशासारखं. डोळे चंदनाच्या फिक्कट पिवळ्या रंगाने चमकत होते. दात विचकत तो हसत होता आणि तेवढ्यात तो बोलू लागला. ये, चितेवर झोप चल. ये, मी तुझा आत्मा न्यायला आलोय. चल माझ्यासोबत. ही जागा तुझी नाही, तुझ्यासाठी नाही. या मोहातून तुला आजाद करायला आलोय. चल माझ्यासोबत. सोहम जणू संमोहित झाला. तो हळूहळू तळ्यातील हिरव्या शेवाळी पाण्याच्या दिशेने हातपाय हलवत यंत्रवत चालू लागला. त्याने उजवा पाय तळ्याच्या पाण्यात ठेवण्यासाठी पुढे केला. हळूहळू त्याचा पाय त्या पाण्यावर पडत खाली खाली जात होता. त्याने आपला उजवा पाय तळ्यातील शेवाळी पाण्यावर टेकवला आणि तोच त्याच्या खोलीत बेडच्या बाजूला असलेल्या एका टेबलावर ठेवलेलं स्टीलचं ग्लास त्याच्या धक्क्याने खाली पडलं. त्या शांततेत त्या ग्लासाचा ठण असा मोठा आवाज झाला आणि सोहमने खाडकन डोळे उघडले. तो जागा झाला, पण त्याला कशाचीही शुद्ध नव्हती. दारूची नशा आणि डोळेवर झोपेचा अंमल असल्याने तो पुन्हा झोपी गेला. पण सोहमने स्वप्नात पाहिलेल्या तळ्यातल्या पाण्यात बुडवलेला पाय त्याच्या खऱ्या आयुष्यात सुद्धा शेवाळी पाण्याने माखलेला दिसत होता, जो धोक्याचा एक नमुना होता. सोप्या शब्दात सांगायचं तर हेच का त्या वाईट शक्तीचे कारनामे आणि सोहमच्या आयुष्यात विचित्र घटना घडायला सुरुवात झाली. दुसऱ्या दिवशी सकाळी 10:30 वाजता सोहमला जाग आली. तो बेडवरून उठला, पण अंग जरा ठणकत होतं. डोकं जड झालेलं. अंगाला जराशी थंडी वाजत होती. बेडवरून उठून फरशीवर उभं राहताच त्याला आपल्या पायावरची जीन्स पॅन्ट हिरव्या शेवाळाने माखलेली आणि पाण्याने भिजलेली दिसली. काल रात्री पाहिलेलं ते स्वप्न सोहम पूर्णपणे विसरून गेलेला. म्हणूनच त्याला हे समजलं नाही का शेवाळ त्या अभद्र स्वप्नांचं पडसाद आहेत. माखली असेल कुठेतरी जीन्स, असा विचार करून सोहम फ्रेश झाला. चांगली कपडे घालून खाली आला आणि सकाळचा नाश्ता करून घरातून बाहेर पडला. दिवसभर त्याला काही काम नसायचं. तो आपल्या 2 मित्रांसोबत इथे तिथे उनाडक्या करत रात्रभर भटकायचा. अशात रात्र झाली आणि मित्रांनो, काल गावात ज्या रोशनची आजी मीनाबाई वारली, तो रोशन सोहम, विनीत आणि रुपेश यांचा मित्रच होता. म्हणून शोकसभेसाठी त्याला सांत्वना देण्यासाठी हे तिघेजण रात्री जेवण झाल्यानंतर रोशनच्या घरी बसायला आले. जरा वेळ माणसांमध्ये बसल्यानंतर सोहमला लघुशंका आली. विनीत आणि रुपेश या दोघांना मी आलोच असं सांगून तो खुर्चीतून उठला आणि घराच्या मागे आला. घराच्या मागे एक आवार होतं. आजूबाजूला कोणतंही घर नव्हतं. ती जागा जरा ओसाड आणि मोकळी सुनसान होती. त्या आवारात एक चिंचेचं भलं मोठं झाड होतं आणि बाजूलाच एका चेटकिनीच्या झोपडीसारखा बेडा होता, जिथं त्यांची गुरं बांधली जायची.
म्हणे त्या बेड्यातील बैलांवर मीना आजीची फार माया होती. चिंचेच्या झाडापासून जरा दूर सोहम लघुशंका उरकू लागला आणि त्यावेळी नकळत का असेना डोक्यात या काळ्या अंधाराला पाहता त्याच्या डोळ्यासमोर मृत मीनाबाईचा चेहरा दिसू लागला. वेगवेगळे विचार डोक्यात घुमू लागले. चांदण्यांच्या निळसर प्रकाशात चिंचेचं ते झाड भेसूर काळ्या प्रकाशाने उजळून निघालं. रातकिड्यांचा अभद्र आवाज कानात घुमू लागला. कुठेतरी अंधाऱ्या गल्लीतली मोकाट कुत्री घसा फाडून केकाटत होती. सोहम लघवी करता करता आजूबाजूला पाहत होता. त्या अंधाराची थोडी भीती वाटतच होती. काल मेलेल्या मीना आजीने तिचं हे आवार बनवलेलं. त्यातल्या त्यात याच बेड्यात असलेल्या बैलांची तिला आवड होती. आवारात खालची जमीन शेणाने सारवलेली. चिंचेच्या झाडाखाली रानातून तोडून आणलेली फाटी होती. आणि हे सर्व जिने सजवलं त्याच मीना आजीचं तिरडीवर झोपलेलं मयत काल सोहमने उघड्या डोळ्यांनी पाहिलं होतं. मीना आजीचं मयत शरीरयष्टीने जाडजूड, डोक्यावरचे केस पांढरे झालेले, अस्ताव्यस्तपणे बाहेर आलेले, मैताचे काळे वर्तुळाकार डोळे मिटलेले, तोंडाचा बारीकसा आव असलेला, त्यात तुळस ठेवलेली, नाकात कापसाचे सफेद बोळे कोंबलेले आणि कपाळावर कुंकू आणि एक नाणं ठेवलेलं. जे मैताचं रूप पाहून सोहम तेव्हा जरासा घाबरलाच होता. एक क्षण सोहमला असा भास झाला त्या आवारात मेलेली मीना आजी भटकते. तिच्या पायात असलेल्या पैंजणांचा छन छन असा आवाज होतोय. मीना आजीच्या आवाराच्या चारही बाजूंना काट्याकुट्याचं कुंपण होतं. सोहमने ऐकलेलं सुतकाच्या घरात मेलेला मृतात्मा त्याच्या आवडीच्या जागेत भटकत असतो. मग जर मीना आजी तिच्या या आवारात भटकत असेल तर, आणि त्या बेड्यातल्या बैलांना तिचा आत्मा गोंजारत असेल तर, हे वाईट विचार मनात येताच त्याच्या डोळ्यासमोर नको असतानाही नाही ती दृश्य दिसू लागली. सोहमने घाईघाईत लघुशंका उरकली आणि तो लागलीच घरात जाण्यासाठी पाठमोरा वळाला. आणि जसा पाठमोरा वळला मागून बैलांच्या बेड्यातून घोगरा हंबरण्याचा आवाज आला. त्या अचानक आलेल्या आवाजाने सोहम दचकला. छातीत कसं एकदम धस झालं. असं वाटलं मीना आजी आली की काय. बेड्याकडे भीतीजनक विस्पारलेल्या नजरेने डोळे वटारून पाहिलं आणि एक आवंढा गिळून तो मागे वळाला. तोच. यावेळी म्हातारलेल्या खर्जातल्या आवाजातील एक हाक आली. सोहम. तो खर्जातला घोगरा आवाज ऐकताच सोहमच्या मणक्यातून थंडगार बर्फाची लाट पसरली. सर्व शरीर काठीसारखं ताठरलं. डोळे खोबणीतून बाहेर येतील की काय इतके मोठे झाले. सोहमच्या एका खांद्यामागून 20 पावलांच्या अंतरावर ते बुडालेलं आवारातलं ते चिंचेचं झाड दिसत होतं. आणि त्या झाडाच्या एका फांदीवर मीना आजीचं पिशाची पिंजारलेल्या पांढऱ्या केसांचं प्रेत बसलं होतं. अंधारात मीना आजीच्या डोळ्यातील बुबळं चमकत होती. मागं बघ सोहम, मागं बघ. सोहमच्या घशाला कोरड पडली. पाय रबराचे झाले. त्यात त्राण उरला नाही. मागे चिंचेच्या झाडावर बसलेलं ते ध्यान सोहमच्या मागे वळण्याची वाटच पाहत होतं. भीतीच्या अंमलाखाली गेलेला सोहम हळूहळू मागे वळाला. सोहमने मागे वळून पाहिलं आणि धप असा आवाज करत त्या ध्यानाने चिंचेच्या झाडावरून खाली उडी घेतली. आणि सोहमला काही कळायच्या आत मीना आजीचं प्रेत कंबर वाकवून हातापायावर कुत्र्यासारखं वेगाने धावत सोहमच्या दिशेने येऊ लागलं. हे असलं भयान भीतीदायक दृश्य पाहून सोहम बेंबीच्या देठापासून ओरडला. त्याचा आवाज ऐकून शोकसभेला आलेली माणसं, विनीत, रुपेश सर्वजण तिथे आले.
तसं त्यांना सोहम एकटाच ओरडताना दिसला. आजूबाजूला लोक आलेली पाहून सोहमच्या जीवात जीव आला आणि तो काही बोलणार तोच. अचानक न जाणो काय झालं, त्याच्या डोळ्यासमोर अंधारी आली. डोळे गरागर फिरू लागले आणि तो जागेवर बेशुद्ध पडला. सर्वांनी सोहमला उचलून रोशनच्या घरात हॉलमध्ये आणलं. हॉलमध्ये चटई अंथरून त्याला त्यावर झोपवलं आणि त्याच्या बाजूच्या एका टेबलवर मेलेल्या मीनाबाईंचा फोटो ठेवलेला. समोर उदबत्ती आणि पिठाचा दिवा लावलेला. मीनाबाईंच्या सुना, सोयरे, ज्या ज्या बायांना सुतक लागलं होतं त्या बायका तोंडाला साडीचा पदर लावून मुसमुसत रडत होत्या आणि आश्चर्याने सोहमला काय झालं हे पाहत होत्या. कोणीतरी पाणी आणलं, सोहमच्या तोंडावर मारलं आणि जसा थंड पाण्याचा स्पर्श सोहमच्या चेहऱ्याला झाला त्याने खाडकन डोळे उघडले. त्याच्या डोळ्यांचा रंग रक्तासारखा लाल झाला. त्या डोळ्यातील बाहुली मोतीबिंदू झाल्यासारखी सफेद झाली. सोहम पटकन उठून दोन्ही पायांवर सकाळी बाथरूमला बसतात तसा जागेवर बसला. दोन्ही हातांची घडी घातली. मेल्या कैदाशिनी या, हां कशा खोट्या रडतान बघा, मेल्या सटव्या, हां माझ्या मुडद्यासमोर खोटं रडता वय, हां काय गो, माझं सोनं, माझ्या साड्या समद माझ्यासोबत जाळा असं सांगितलं होतं ना, हां इच्छा पुरी केली नाही माझी तुम्ही, मेल्या कुठल्या, वाटुळं होईल तुमचं, हां. सोहमच्या तोंडातून अचानक एक म्हातारडा आवाज निघू लागला आणि बोलताना त्याची पाठ, डोकं मागे पुढे होऊ लागलं. बाजूलाच टेबलावर असलेला मीना आजीचा फोटो आणि त्या फोटोसमोर जळणारा दिवा झपकन विझला. खोलीभर उजेड पसरवणारी टूप चरचरू लागली. अमानवीय शक्ती जवळ असल्याची चिन्ह देऊ लागली. खोलीत जमलेली सर्व माणसं, मीना आजीच्या 2 सुना, पोरी, मुलं, नातवंड मोठे डोळे करून सोहमकडे पाहू लागले. मरताना मीना आजीनं हीच इच्छा जवळच्या मुलाबाळांना सांगितलेली. सोनं अडकं, साडी चोळी माझ्या चितेत जाळा. पण माणसाचा मोह आणि हव्यास मृताच्या इच्छेवर, प्रेमावर कलंक म्हणून बरसला. मीना आजीची इच्छा यांनी काही पुरी केली नव्हती. 5-10 मिनटं हा सर्व पित्राचा नंगानाद चालू होता आणि मग मीना आजीचा आत्मा आला तसा निघून गेला. आत्म्याचा अंश निघून जाताच सोहम बेशुद्ध झाला. कोणीतरी सांगितलं का पित्र सोहमच्या अंगात आलं होतं. त्याने आपली इच्छा व्यक्त केली होती. रुपेश आणि विनीत दोघांनी स्कूटीवर सोहमला घरी आणलं. त्यासोबत गावातील 3-4 लोकसुद्धा आले. इतक्या रात्री एवढी सारी माणसं आणि बेशुद्ध सोहम, ज्याला सर्वांनी हातापायाला मेलेलं मढं उचलून धरावं तसं उचललेलं, जे पाहून सोहमच्या आईवडिलांच्या काळजात धस झालं. त्यांना तर वाटलं आपला लेक गेला की काय. पण तिथे उपस्थित सर्वांनी मीना आजीच्या घरी घडलेला सर्व प्रकार सोहमच्या आईवडिलांना ऐकवला. फक्त मेलेलं पित्र अंगात आलं होतं आणि आपली इच्छा सांगून गेलं. घाबरण्याचं काही कारण नाही असं गावातली मंडळी म्हणाली. पण त्या गावातल्यांना हे कुठं ठाऊक होतं, मीना आजीच्या भटकत्या प्रेत आत्म्याची नाळ सोहमच्या शरीराशी जोडली गेली आहे. गावकरी एवढं बोलून निघून गेले आणि सोहमच्या घरच्यांनाही वाटलं का हे प्रकरण इतकं मोठं नाही आणि हीच त्यांची चूक झाली. अक्काबाई सांगतात का या घटनांना पूर्णविराम लागला नाही. पुढे जाऊन घरात विचित्र घटना घडू लागल्या, ज्याने स्वतःहून सोहमच्या आईवडिलांना ही जाणीव झाली का सोहमच्या देहात कोणाचा तरी वास आहे आणि सोहमच्या जीवाला धोका आहे. सोहमचा स्वभाव हळूहळू बदलू लागला. त्याला वेगवेगळे भास होऊ लागले. पिण्याचं, आंघोळीचं पाणी रक्ताळल्यासारखं लाल दिसू लागलं. मेलेली माणसं आपल्या आजूबाजूला भटकतायत असे भास होऊ लागले. देवघरातील दिवा पाहताच तो दूर पळू लागला.
देवाच्या घंटेचा आवाज ऐकला का कानावर हात ठेवून गुरासारखा ओरडायचा, जमिनीवर हात पाय आपटत गडागडा लोळायचा. पामलेलं अन्न, भाजी, घरातील झुरळपाली जे मिळेल ते खाऊ लागला. दिवसभर खोलीत एकटा बसायचा, स्वतःशीच काहीतरी वेड्यागत बोलायचा. त्याच्या बंद दरवाजाच्या खोलीबाहेर उभं राहून कान देऊन नीट ऐकलं तर बंद दरवाजा पलीकडून एक पुरुषी, मुलीचा आणि एका म्हाताऱ्या स्त्रीचा चर्चेचा आवाज यायचा. पण न जाणो कित्येक वेळा सोहमच्या आईवडिलांनी दरवाजा उघडून आत पाहिलं, पण दरवेळेला त्या खोलीत फक्त सोहम बसलेला दिसायचा. मग विचार करायला लावणारी गोष्ट ही का तो म्हातारडा आवाज कुठून यायचा. अक्काबाई सांगतात, हे सर्व अनुभव घेतल्यानंतर जेव्हा सोहम मरणाच्या शेवटच्या टोकावर येऊन पोहोचला तेव्हा त्याचे वडील माझ्याकडे आले. त्यावेळी दुपारचे 1:30 वाजलेले. मी जेवणाच्या ताटावर बसलेले आणि दरवाजात ही मंडळी हजर झाली. अक्काबाईंचा एक नियम होता, मदतीला आलेल्याला पहिलं सहाय्य करायचं. अक्काबाईंनी अन्नदेवतेचा अपमान न करता अन्नदेवतेला प्रणाम करत जेवत्या ताटावरून उठल्या आणि मदतीच्या आशेने आलेल्या त्या मंडळींना हॉलमधील सोफ्यावर बसवलं. विजयरावांनी सोहमसोबत घडणारी सर्व घटना हकीकत ऐकवली. सर्व काही ऐकून झाल्यावर अक्काबाईंनी सोहमकडे पाहिलं. या घडणाऱ्या घटनांनी तो पूर्ण खंगून गेलेला. डोळे झोप मिळत नसल्याने पूर्ण खोल गेलेले. डोळ्याखाली काळसर छटा उमटलेली. त्याच्याकडे पाहिल्यावर सर्व काही समजल्यासारखं करत अक्काबाईंनी असं आहे काय असं म्हणत मान हलवली. अक्काबाई उठल्या, किचनमध्ये आल्या आणि बाहेर येताना त्यांनी एक टोप, त्यात गरम पाणी, थोडी हळद टाकली आणि एक फडका घेऊन सोहमजवळ आल्या. सोहमला आतली पॅन्ट सोडून त्याच्या अंगावरचे सर्व कपडे काढायला सांगितले. मग अक्काबाईंनी त्याचं सर्व शरीर, हात, पाय, पोट, छाती, मांड्या त्या हळदीच्या पाण्याने पुसल्या आणि पुसत असताना त्या तोंडातून काहीतरी फुटफुटत होत्या. आणि मग 1 ग्लास पाण्यात 4 चमचे मीठ घालून ते भरपूर मिठाचं पाणी सोहमला प्यायला दिलं. ते पाणी पिताच सोहमला उलटी झाली. तुमचा विश्वास बसणार नाही, पण ती उलटी काळ्या चिपचिपीत द्रवाची होती आणि त्यात मोठमोठे जंत जे जमिनीवर वळवळत होते. मग अक्काबाईंनी त्याला बाथरूम, वॉशरूम दोन्ही करून यायला सांगितलं. तसा तोही 15-20 मिनिटांनी बाहेर आला. मग अक्काबाईंनी आंबाबाईचं एक मंतरलेलं चौकोनी ताईत त्याच्या गळ्यात घालायला दिलं आणि सांगितलं, याच्या देहात मला याच्या आत्म्याव्यतिरिक्त अजून एक आत्मा दिसत आहे आणि तो म्हणजे त्या थेरड्या मीनाचा. असं म्हणत अक्काबाईंनी सोहमकडे पाहिलं आणि त्याला विचारलं, काय रे कार्ट्या, त्या दिवशी स्मशानात दारू प्यायला बसलास ना. सोहमने हे ऐकताच मान खाली घातली. अक्काबाई पुढे सांगू लागल्या, तुमचा मुलगा त्या दिवशी स्मशानात दारू प्यायला गेला. हवा सुटली आणि मीना हिच्या देहाची अस्थी त्याच्या दारूच्या ग्लासात पडली, ज्यामुळे ती आत्मा याच्या देहाशी जोडली गेली. याला स्वप्नात दिसणारा तो काळा माणूस यमाचा हस्तक आहे, जो पृथ्वी तलावर भटकणाऱ्या आत्म्यांना घेऊन जायला येतो. तळ्याच्या पाण्यावर जे स्मशान असतं त्यावर तो स्वतःहून आत्म्यांना जाळून मोक्ष देतो. त्या दिवशी जर का याने त्या तळ्याच्या पाण्यात पाय ठेवून हा त्या तिरडीवर झोपला असता तर याचा झोपेतच मृत्यू झाला असता. मीनाबाईंची आत्मा तिच्या अंतिम इच्छेवर अटकून आहे. पण आता काळजी नको, मी तुमच्या मुलाला हा तावीज दिलाय, तो गळ्यातच घालून ठेवा आणि रोज देवाची उपासना करून झोपायला सांगा. हा देवीचा तावीज कवचासारखी तुझी रक्षा करेल. तुला त्या थिरडीचा आत्मा त्रास देणार नाही. घाबरू नको माझ्या लेका. अक्काबाईंनी प्रेमाने सोहमच्या डोक्यावरून हात फिरवला. अक्काबाईंनी केलेल्या तोडग्यानंतर
सोहमला कसलाच त्रास झाला नाही. तो मीना आजीच्या आत्म्याच्या कचाट्यातून कायमचा सुटला. पण एक भयंकर गोष्ट मात्र घडली. मीना आजी यांच्या अतृप्त इच्छेला त्यांच्या परिवाराने पूर्ण न केल्याने आत्म्याला मोक्षप्राप्ती मिळाली नाही, ज्याने त्यांच्या घरच्यांना पितृदोष बसला आणि घराची नासाडी झाली. एक एक करत सर्वजण भिकेला लागले. काही जणांचा तर अगदी गूढरित्या मृत्यूही झाला. म्हणूनच म्हटलं जातं, कोणत्याही मृत आत्म्याची शेवटची इच्छा कधीच अपूर्ण ठेवू नका. आणि विशेषतः जर मरताना त्या व्यक्तीने तिची इच्छा तुमच्याजवळ व्यक्त केली असेल तर, अन्यथा त्याला मोक्ष मिळत नाही आणि तो तुम्हाला मोक्ष मिळवून देत नाही. मंडळी, आपल्या चॅनेलवर जे नव्याने अनुभव ऐकत आहेत त्यांचं भूतांच्या जगात स्वागत आहे. पण एक विनंती, चॅनेलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका आणि असेच नवीन सत्य अनुभव ऐकण्यासाठी बाजूला असलेल्या बेल आयकॉनला क्लिक करा, ज्यामुळे येणाऱ्या प्रत्येक अनुभवाचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. मंडळींनो, आपला आजचा थरारक अनुभव तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका. पुन्हा भेटू. नवा सत्य अनुभव, नवा थरार.